नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जे काही आपलं रब्बी पीक विमा आहे, जो काही आपले माननीय पंतप्रधानांनी ₹1 आपल्याला रब्बी पीक विमा आणून दिला आहे, पण तो मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही त्रास मिळतो. असो, एनिवे आपल्याला त्याच्यासाठी जे काही डेडलाईन्स दिल्या, म्हणजे आपल्याला फॉर्म कधीपर्यंत बनवायचं आहे ते सगळं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. त्यामुळे तुमचीही धांदल उडणार नाही शेवटच्या मोमेंटपर्यंत. आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स असणार आहे ते क्लिअर होतील याच्यातनं. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकामध्ये गहू आला, हरभरा आला आणि आता कांद्यासाठी देखील त्यांनी ॲडिशन केलं आहे. ओके, जे काही 1 नोव्हेंबरपासून याचे फॉर्म भरणं सुरू झाले आहेत. 1 नोव्हेंबरपासून यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती, पण हरभरा, गहू आणि कांद्यासाठी त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तर दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे जे काही ज्वारीचं पीक होतं, आपल्या ज्वारीच्या पिकासाठी त्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंतच आपल्याला मुदत दिली आहे मित्रांनो. आणि त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन सबमिट करून घ्या. याच्यामध्ये जे काही उन्हाळी रब्बी पीक, उन्हाळ्यामध्ये जे काही पिकं काढली जातात त्याच्यामध्ये जसं काही भुईमुग आला, तर भुईमुगसाठी आपल्याला 31 मार्चपर्यंत यांनी मुदतवाढ दिली आहे. म्हणजे 31 मार्चपर्यंत आपण तो भरू शकतो. आता रब्बी पीक विमा जो आहे तो लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या, जेणेकरून बघा, सरकार चेंज होईल. आता कुठलं सरकार येतं, काय येतं, आपल्याला काही माहीत नाही. आणि जे काही सरकार येईल ते नक्की शेतकऱ्यांना याच्यातनं काही ना काही मदत तरी आपल्याला मिळेलच मित्रांनो. त्यामुळे सायबर कॅफेवर जाऊन बघा, आजकाल आपले जे काही विद्यार्थी आहेत, शेतकऱ्यांचे मुलं देखील चांगले विद्यार्थी, चांगले होतकरू विद्यार्थी, सगळ्यांकडे मोबाईल आहेत. मोबाईलमध्येच आपण तो आपला पीक विमा भरू शकतो. लवकरात लवकर भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे पैसे मिळतील मित्रांनो. महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.